it is told about Alexander the Great. अलेक्झांडर जो महान राजा होता त्याच्याबद्दल असं सांगण्यात आलं आहे, When he was on the deathbed, ज्या वेळेस तो मृत्यूच्या बिछाण्यावरती होता, he instructed his close associates त्याने त्याच्या जवळचे जे लोक होते, अधिकारी होते, त्यांना सांगितलं to ensure that his hands would be free on either side of the coffin. की त्याची जी शवपेटी आहे त्यामध्ये ज्यावेळेस त्याचं शरीर ठेवण्यात येईल त्यावेळेस त्याचे हात जे आहे ते बाहेर ठेवा, During his royal funeral procession. ज्यावेळेस त्याचं अंत्ययात्रा चालेल. When these associates asked, why do you want like that? ज्यावेळेस त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला प्रश्न केला की तुला असं का तुझी इच्छा आहे, Alexander said, अलेक्झांडर असं म्हणाले, it was to demonstrate that all that he could carry, all that he could carry nothing with him on his journey, on his final journey. ते दर्शविण्यासाठी अलेक्झांडर म्हणाले की जे काय मी साध्य केलं ते कोणतीच गोष्ट मी आता माझ्या अंत्ययात्रेमध्ये घेऊन जात नाही आहे. I want my hands to be outside so that the world will know that I carried nothing in the final journey. मला माझे हात बाहेर पाहिजे शवपेटीच्या, जेणेकरून जगाला समजेल की मी काहीच घेऊन चाललो नाही आहे माझ्या अंत्ययात्रेसाठी. Sadly, many of us, we come to this realization only at the last moments of our lives. आम्हापैकी कित्येक जण ह्या जाणीव त्यांना होते त्यावेळेस शेवटच्या दिवसांमध्येच अशी जाणीव होते. Is it not true? हे खरं नाही आहे का? Major share of our time, our energy, and our health goes to collect those things which we cannot take with us into the next life. आमचा कित्येक वेळ, आमचे किती श्रम, आमची किती ताकद अशा गोष्टींमध्ये खर्च होते ज्या गोष्टी आम्ही आमच्या येणाऱ्या जीवनामध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. It has to be left behind. त्या आम्हाला जगामध्येच ठेवून जाव्या लागतात. And as King Solomon said in Proverbs, जसं नीतिसूत्रेमध्ये शलोमोन राजा म्हणाला, we never know आम्हाला माहिती नाही that whatever we left behind, the successor, how they will use it or whether they'll destroy it. आमच्या नंतर येणारी पिढी त्या ठेवींचा कसा वापर करेल किंवा त्यांचा कसा नाश करेल. One of the defining characters of Christians are that they are hopeful people. एक ओळख ख्रिस्ती लोकांची ती अशी आहे की ख्रिस्ती लोक आशा रहित लोक आहेत. This hope comes from the confidence that their future is secure. ही जी आशा ती त्याच पासून येते, शाश्वतीपासून, की त्यांचं जे भविष्य आहे ते सुरक्षित आहे. But often this focus gets muddied. पण कित्येक वेळेस हे जे एकचित्त असतं ते विस्कळीत होऊन जातं. We run around with everyone आम्ही एकमेकांबरोबर ज्या वेळेस धावपळ करत असताना and we begin to look like there is no difference between those who have hope and do not have hope. आणि मग असं वाटू लागतं की ज्यांच्याजवळ आशा आहे आणि ज्यांच्याजवळ आशा नाही त्यांच्यामध्ये फरकच राहिलेला नाही. But just as the focal lens have to be cleansed and has to be adjusted for the clarity, पण जशा प्रकारे आपण जी फोकल लेन्स असते तिला साफ करतो स्पष्टता येण्यासाठी, so God uses trials and suffering तशाच प्रकारे परमेश्वर या त्रासांचा आणि दुःखांचा वापर करतो to give us the clarity and set eternity in our hearts. की जेणेकरून त्याने आम्हाला ती स्पष्टता आणि सार्वकालिकता आमच्या हृदयामध्ये द्यावी. Let us see two ways how God sets eternity in our hearts. आपण दोन मार्ग पाहूयात कशा प्रकारे परमेश्वर सार्वकालिकता आमच्या हृदयामध्ये ठेवतो. God is far bigger than our wildest imagination. आमच्या विचारांच्याही कितीतरी पलीकडे परमेश्वर आहे. There are no ways that we can understand all that God's ways. आम्ही कशाच प्रकार किती प्रयत्न केला तरी देखील परमेश्वराचे सर्व जे मार्ग आहे ते आपण आत्मसात करू शकत नाही. But I'll share what I've known, experienced, understood and learned. पण मी जे काही सांगेल ते मी शिकलो आहे माझ्या अनुभवातून आणि जे शिकलो आहे ते सांगेल. Two ways. दोन मार्ग आहेत. Firstly, trials and suffering destroys the idols in our hearts.
पहिली गोष्ट जी आहे, त्रास आणि दुःख आमच्या हृदयामधले जे मूर्ती आहे त्यांचा नाश करते. Secondly, trials and suffering sets a yearning for eternal. दुसरी गोष्ट जी त्रास आणि दुःख आहे ते आमच्या सार्वकालिकतेसाठी आमची तयारी करतात. Firstly, trials and suffering destroys the idols in our hearts. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे दुःख आणि जे परीक्षा आहेत ते आमचे हृदयामधले असलेल्या मूर्तींचा नाश करते. In Exodus chapter 32, निर्गमनाच्या 32व्या अध्यायामध्ये we read the Israelites made a golden calf. आणि आपण पाहतो की इस्रायल लोकांनी ती मूर्ती बनवली सोन्याची And they worshipped it. आणि ते उपासना करू लागले. Now, when we read that portion of scripture, ज्या वेळेस तो शास्त्र भाग आपण वाचतो we think it does not apply to us. आपल्याला असं वाटतं की ते आम्हाशी काय निगडीत आहे. But the truth is, पण सत्य हे आहे, golden calves are made in every generation. ती सोन्याची जी मूर्ती आहे ती प्रत्येक पिढीमध्ये बनविण्यात येते. They are not just made by human hands, आणि ते फक्त मनुष्याच्या हातांनीच बनविली जात नाही, but can be conceived by human minds. पण मनुष्याच्या त्या मनामध्ये देखील उत्पन्न होऊ शकतात. Bill Bright, the founder of Campus Crusade, बिल ब्राइट जे आहेत ते फाउंडर कॅम्पस क्रुसेडचे, he says, ते असं म्हणतात, anything that preoccupies your thoughts and your schedules कोणती जी गोष्ट आहे जी आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या शेड्यूल मध्ये, वेळापत्रकामध्ये असते, anything that preoccupies your thoughts and your schedule कोणतीही गोष्ट जी आमच्या विचारांमध्ये आणि आमच्या वेळापत्रकांमध्ये भरून असते, is quite likely your God. ती कदाचित तुमचं दैवत असू शकेल. An idol can be a person, a place, a dream. आणि ती मूर्ती जी आहे ती कदाचित व्यक्ती असेल किंवा एक स्वप्न असेल किंवा एक जागा असेल. Anything that we want more than God's will. कोणतीही अशी गोष्ट जी देवाच्या इच्छेपेक्षा अधिक आम्हाला हवीशी वाटते. We often hear about Darwin's theory of evolution. आपण कित्येक वेळेस ऐकतो डार्विनची जी थिअरी आहे एव्होल्युशनची, But Julian Huxley was the one who popularized it. पण जुलियन हक्सली हे होते की त्यांनी ती प्रसिद्धीत आणली ती थिअरी. He admitted in a television interview, त्यांनी अशी कबुली दिली एका मुलाखतीमध्ये टीव्हीवरच्या, and this is what he said. आणि ते असं म्हणाले, The reason we accepted Darwinism without lot of scientific proof डार्विनची जी थिअरी आहे ती कित्येक वैज्ञानिक पुरावे नसतानाही आम्ही स्वीकार करतो, त्याचं कारण हे आहे is because we did not want to have God interfere with our sexual mores. की त्याचा अर्थ हाच आहे की आम्हाला इच्छा नाही आहे की देवाने आमच्या लैंगिक बाबींमध्ये, गोष्टींमध्ये हस्तक्षेप करावा. Many of us are not tempted to worship evil things. आणि कित्येक वेळेस काही वाईट गोष्टींची देखील उपासना होऊ लागते. But we want a God who will let us do whatever we want. पण आम्हाला अशा देवाची देव पाहिजे आहे की जो आम्हाला परवानगी देईल कोणतीही गोष्ट करण्यासाठी. But what we do not realize पण आम्हाला कोणतीही गोष्ट समजत नाही that the gods we make की ज्या मूर्ती आम्ही किंवा दैवत आम्ही बनवतो begins to control our lives ते आमचं जीवनावरती ताबा मिळवतं and leads to devastating consequences. आणि एक भयानक अशा परिणामांकडे आम्हाला घेऊन जातं. The Israelites learned it hard way. इस्रायल लोकांनी ते खूप वाईट रीतीने त्यांनी अनुभवलं ते. After they entered into the promised land, आणि जसे ते त्या वचनबद्ध देशामध्ये जात असताना they again made their calves and all those carved images and all their gods. त्यांनी पुन्हा त्या मूर्त्या बनवल्या, ते हस्तकृती बनवली आणि त्या अशा प्रकारचे चित्र बनवले. At first it was easy to follow these gods. प्रथमतः त्यांच्यासाठी ते सोपं गेलं या मूर्त्यांच्या मागे, ह्या दैवतांच्या मागे उपासना करायला. Because they could go where they want, they could do what they pleased. कारण ते जिथं जायचे तिथे ते घेऊन जावं, तसं त्यांना जे करायचं ते करू, तसं ते त्यांच्या बरोबर करू शकत असत. But later they were required to sacrifice their children to these gods. पण नंतर त्यांना त्यांचे लेकरं
या दैवतांपुढे बली द्यावे लागले. Let us see what Moses did when they made the golden calf the first time. आपण पाहूयात की मोशे काय बोलला ज्यावेळेस त्यांनी प्रथम ती सोन्याची मूर्ती बनवली. Exodus chapter 32 and verse 20. निर्गम 32:20 मध्ये. Shall we look at that scripture? Exodus 32:20. निर्गम 32:20. And he took the calf the people had made and burned it in the fire. तसेच त्यांनी बनविलेले ते वासरू घेऊन त्यांनी अग्नीत टाकिले Then he ground it to powder, व कुटून त्याचा चुरा केला. and scattered it on the water and made the Israelites drink it. तो त्याने पाण्यावर टाकिला व ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावयास लाविले. Moses did this to show how helpless their gods were. मोशेने हे केलं हे दाखविण्यासाठी की जे ते दैवत आहे ते किती मदतहीन आहेत. It was to turn them away from the gods they made for themselves. ते त्यांना त्या दैवतांपासून जी इमेज त्यांनी बनवली आहे त्यापासून त्यांना दूर करायचं होतं. In the same manner, त्याच प्रकारे God uses trials and suffering परमेश्वर जे दुःख आहे जे परीक्षा आहेत त्यांचा वापर करतो to burn to ground, to scatter the idols we make for ourselves. त्या गोष्टी ज्या भस्म करण्यासाठी जे मूर्ती आम्ही स्वतःमध्ये बनवतो. You know, the longer we live, the more we accumulate. जितकं जास्त आम्ही जगतो तितकं जास्त गोष्टी आम्ही साध्य करतो. More furniture, more cars, more investments. अधिक फर्निचर असतं, अधिक गाड्या असतात, अधिक इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक असते. And we may experience more success or opportunities to travel. आणि आमच्या जवळ जास्त यश मिळू शकतं आणि चांगल्या संधी प्रवास करण्याच्या आम्हाला मिळू शकतात. I have met people मी लोकांना भेटलो आहे who at some point thought that these things were greatly desirable. की एका क्षणाला त्यांना असं वाटलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला इच्छा आहेत त्या बाळगण्यासाठी. And then came trials and suffering in their life. आणि मग त्यानंतर ते दुःख आणि त्रास आले आणि मग गोष्टी बदलून गेल्या. So they reached out to these worldly things. आणि मग ते ह्या ज्या जगी गोष्टींकडे त्यांनी धाव घेतली to get a sense of security and peace. की त्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टींमध्ये सुरक्षा आणि शांती मिळेल का त्यासाठी But they त्यांनी धाव घेतली. simply couldn't get any surety. पण त्यापासून त्यांना कोणतीच सुरक्षा मिळाली नाही. Then they realized त्यावेळेस त्यांना जाणीव झाली the material they possessed ज्या गोष्टी त्यांनी हस्तगत केल्या आहेत was incapable of solving their anxieties or hurts or deeper problems of life. त्या सक्षम नव्हत्या की त्यांच्या जीवनामधील ज्या खोलवरच्या असलेल्या बाबी आहे समस्या आहे त्यांना तोडगा त्या गोष्टी देऊ शकत नव्हत्या. And so after their season of suffering and trials, आणि मग त्यानंतर त्यांचा जो ऋतू आहे जो दुःखाचा आणि परीक्षेचा समाप्त झाल्यावर and in spite of their increase of their worldly goods and pleasures, आणि जरी त्यांच्या जगातली ज्या गोष्टी आहेत ज्या धनसंपत्ती आहेत ते वाढल्यानंतरही these things tend to have lesser significance in their lives as Christians. ख्रिस्ती ह्या नात्याने ह्या जगी गोष्टींसाठी त्यांच्या पुढे कमी महत्व होऊ लागला आता. Trials and suffering wean us from worldly things. दुःख आणि जे परीक्षा आहेत त्या जगी गोष्टींपासून कदाचित आम्हाला तोडून टाकतात. They demonstrate their utter inability to solve our problems. ते दाखवून देतं की त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही आहे की आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना सॉल्व्ह Or करण्याची even provide any solution or resource in time of stress. किंवा कोणत्या प्रकारचं जे स्थानामध्ये त्या ठिकाणी कोणता तोडगा किंवा कोणत्या तरी गोष्टी आम्हाला मदतीच्या त्या देऊ शकत नाहीत. You see, being satisfied in God or in anything always is easier when all things are going well. आणि ज्या वेळेस सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत त्यावेळेस आम्ही संतुष्ट असतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. But when the things that you love are stripped from your hands, पण ज्या वेळेस ज्या गोष्टींवरती तुम्ही प्रीती करता त्या गोष्टी तुमच्यापासून ज्यावेळेस हिरावून घेण्यात येतात then the test is real. त्यावेळेस ती परीक्षा खरी असते. There was a time when many people followed Jesus.
अशी एक वेळ होती ज्यावेळेस कित्येक लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचे. And when Jesus was not with them for one day, they searched for Jesus. जर येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर एक दिवस जरी नसायचा त्यावेळेस ते शोधत असत येशू ख्रिस्ताला. But Jesus knew what was in their heart. पण येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं त्यांच्या हृदयामध्ये काय आहे. In John chapter 6:26, योहान 6 मध्ये Jesus answered to them, those who asked, "Where were you? We were searching for you." आणि असे लोक त्यांना विचारत होते की तू कुठे होता, आम्ही तुझा शोध घेत होतो. John 6:26, this is what Jesus answered. आणि योहान 6:26 मध्ये अशा प्रकारे येशूने त्यांना उत्तर दिले. Very truly I tell you, मी खचित खचित तुम्हाला सांगतो, you are looking for me not because you saw the signs I performed, but because you ate the loaves and had your fill. तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता. And as you come to the end of John chapter 6, आणि आपण योहान 6व्या अध्यायाच्या जर शेवटी पर्यंत आलो, we see there are many people who deserted Jesus and went away. आपण पाहतो की कित्येक लोक येशूला सोडून निघून गेले. In the midst of trials and suffering, ह्या दुःखाच्या आणि ह्या परीक्षांच्या मध्ये those people who actually started following Jesus only for material blessing, जे लोक येशू ख्रिस्ताच्या मागे फक्त ज्या जगी गोष्टींसाठी पळत होते, when trials and suffering come, it becomes difficult for them to hold to their faith. ज्या वेळेस दुःख आणि परीक्षा येतात त्यावेळेस त्यांच्या विश्वासाला धरून राहणं अशा लोकांसाठी कठीण जातं. Because they always put their desires before Christ. कारण ते प्रत्येक वेळेस आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या ख्रिस्ताच्याही आधी ठेवतात. Christ was only a fulfiller of their desires. ख्रिस्त फक्त त्यांच्या इच्छेंना पूर्ण करणाराच होता. Trials and suffering wean us from worldly things. दुःख आणि परीक्षा ह्या जगी गोष्टींपासून आम्हाला आमची सुटका करतात. So that we do not follow Christ only for the loaves, but out of love and obedience. कारण आम्ही ख्रिस्ताला फक्त भाकरींसाठीच नाही तर आम्ही त्याला प्रीतीद्वारे आणि आज्ञा पालनासाठी आम्ही त्याच्या मागे जातो. Secondly, दुसरी गोष्ट, trials and suffering sets our hearts yearning for eternal. जे दुःख आणि ज्या परीक्षा आहे ते आमचं हृदय सार्वकालिकतेसाठी तयार करतं. God uses trials and suffering to destroy the idols in our hearts. परमेश्वर दुःख आणि परीक्षांचा वापर करता आमच्या हृदयामधले ज्या मूर्त्या आहेत त्यांचा नाश करण्यासाठी. Then alone possessions do not possess us. आणि जेणेकरून त्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती त्या गोष्टींचा ताबा आमच्यावरती राहणार नाही. When we realize ज्या वेळेस आम्हाला जाणीव होते that the things that we close to our heart are fleeting, ज्या वेळेस ज्या गोष्टी आमच्या हृदयाच्या जवळच्या आहेत त्या निघून जात आहेत, and the people we trust are helpless, ज्या गोष्टी ज्या लोकांवरती आम्ही भरोसा ठेवतो ते मदत करू शकत नाहीत, then there is a genuine longing for what is eternal. त्यावेळेस ती खऱ्या अर्थाने ती इच्छा प्राप्त होते आमच्या हृदयामध्ये ज्या गोष्टी सार्वकालिकतेसाठी टिकून राहतात. There is an increase of anticipation in our life for heaven. स्वर्गासाठी ती आम्ही वाट पाहू लागतो. During trials and sufferings, दुःखांमध्ये आणि परीक्षांमध्ये there is a growing disinterest in the world, in the passing world. त्यावेळेस आमची मन लागत नाही ह्या जगामध्ये आणि हे निघून जाणारं जे जग आहे त्यामध्ये. I have observed for many people, मी पाहिलं आहे की कित्येक लोकांसाठी those times become the times when they have a longing to be united with the people who have already gone to heaven. त्यावेळेस अशा लोकांसाठी ती इच्छा उत्पन्न होऊ लागते आणि तीव्र होते की त्यांना त्या लोकांना भेटायचं असेल जे त्यांच्या आधी स्वर्गात गेले आहेत. Apostle Paul प्रेषित पाऊल जो आहे writes to the church in Corinth. करिंथ मधल्या मंडळीत लिहित आहे In 2 Corinthians 4:16 to 18. दुसरे करिंथ 4:16 ते 18 मध्ये. 2 Corinthians 4:16 to 18. दुसरे करिंथ 4
17 आणि 18 मध्ये. He says, therefore we do not lose heart. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. Though outwardly we are wasting away, yet inwardly we are being renewed day by day. परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतर आत्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. For our light and momentary trouble are achieving for us an eternal glory that far outweighs them all. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. So we fix our eyes on not what is seen, त्यामुळे आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही, but on what is unseen. तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. Since what is seen is temporary, but what is unseen is eternal. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहे, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. We know this, आम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे, that nothing belongs to us except vices and sins. कारण आमच्या जवळच्या कोणत्याच गोष्टी नाही, फक्त पाप आणि दुष्कर्मच आहेत. There is always an imperfection in everything that we see. आणि ज्या गोष्टी ज्या आम्ही पाहतो त्या नाशवंत आहेत. In everything, as we go through this world, या जगातून जात असताना we go all kinds of anguish of soul and body. आणि वेगवेगळे प्रकारच्या तणावातून जातो आमच्या हृदयाच्या आणि शरीरामधल्या. This creates a longing in our heart ज्यामध्ये आमच्या हृदयामध्ये एक इच्छा उत्पन्न करते, to go to a place where there are no tears and no signs of pains. अशा ठिकाणी जाण्यासाठी की ज्या ठिकाणी अश्रू नाहीत आणि कोणतीच वेदना नाही. A place where there is no sin and no vice. अशी ठिकाण ज्या ठिकाणी पाप नाही आणि कोणतंच अधर्म नाही. But by nature, पण नैसर्गिकरित्या we are unprepared. आम्ही तयार नाही आहोत. We are drawn to the things of the world. आमचं लक्ष वेधलं जातं जगातील गोष्टींकडे And we are chained to it. आणि आम्ही बंदिस्त असतो त्यामध्ये. But God uses trials and sufferings पण परमेश्वर दुःखाचा आणि ह्या त्रासांचा वापर करतो to break this chain. ह्या बंदिवानांच्या ह्या साखळ्या मोडण्यासाठी, This chain of attachment to the world. ह्या जगाला जोडल्या गेलेल्या साखळ्या मोडण्यासाठी. And then a child of God looks for eternity. आणि मग देवाचं जो लेकरू आहे तो सार्वकालिकतेसाठी पाहतो Seeks enjoyment in God. आणि देवामध्ये आनंद आणि उल्हास पावतो And raises their mind to heaven. आणि त्यांचं मन जे आहे ते स्वर्गाकडे लावतो. Suddenly eternity is no more a reason of fear. अचानकपणे सार्वकालिकता जी आहे ती आता भीतीचं कारण राहिलेलं नाही. But there is a greater affection, there is a greater anticipation for heaven. पण त्या ठिकाणी आता ती तीव्र ओढ लागलेली आहे स्वर्गासाठी. There is a longing for eternal city where Christ shines and lives and reigns. ती सार्वकालिक नगराकडे लक्ष लागलेलं आहे ज्या ठिकाणी ख्रिस्त जिवंत आहे आणि तो राज्य करतो. You may wonder, तुम्ही असं कदाचित विचार करा, how did Paul acquire this kind of attitude? अशा प्रकारची वृत्ती पाऊलाकडे कशी मिळाली त्याला? I want you to look at 2 Corinthians chapter 4 verses 8 to 9. दुसरे करीन 4 अध्याय 8 आणि 9 वचन. The verses before what we have read. जे वचन आपण वाचली त्याच्या आधीची ते वचन. 2 Corinthians chapter 4 verse 8 and 9. दुसरे करीन 4, 8 आणि 9 वचन. We are hard pressed on every side but not crushed. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. Perplexed but not in despair. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. Persecuted but not abandoned. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. Struck down but not destroyed. आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. You see, Paul was going through so much trouble. आपण पाहतो की पाऊल कितीतरी संकटांमधून जात होता. It is no surprise that he did not like the world and he preferred to be in glory with Christ. आणि हे काय त्या ठिकाणी अचंबा करण्याची बाब नाही की तो इतका संकटातून जात असताना त्याचं ध्यास लागलं होतं त्या सार्वकालिक जीवनाकडे. A man once went to a pastor for counseling.
एक व्यक्ती एक वेळेस त्याच्या पालकांकडे गेला सल्ला मसलत करण्यासाठी. He was in the midst of financial collapse. तो एका आर्थिक मंदीतून जात होता. He bemoaned and he said, Pastor, I've lost everything. तो पालकांकडे गेला आणि मोठ्याने म्हणाला की पालक साहेब, मी सर्व काही गमावलं आहे. The pastor replied, पालकांनी उत्तर दिलं, Oh, I'm so sorry to hear that you have lost your faith. आणि क्षमा कर, मी मला हे खूप वाईट वाटतं ऐकून की तू तुझा विश्वास गमावला आहेस. The man said, No, I have not lost my faith. तो मनुष्य म्हणाला की नाही नाही नाही, मी माझा विश्वास गमावला नाही आहे. So the pastor replied, मग पास्टरांनी उत्तर दिलं, Well, then I'm sad to hear that you have lost your character. मग मला वाईट वाटतं की हे ऐकायला की तुझं चरित्र तू गमावलं आहे. The man said, No, that's not true. I still have my character. आणि तो मनुष्य म्हणाला नाही 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 नाही, मी चरित्र नाही गमावलं, चरित्र अजूनही आहे माझ्यामध्ये. Then the pastors then replied, मग पास्टरांनी असं उत्तर दिलं, Oh, I'm so sorry to hear that you lost your salvation. आणि खूप मला वाईट वाटतं की हे ऐकायला की तू तुझं तारण गमावलं आहेस. Now, this man objected, I haven't lost my salvation. आणि ह्या व्यक्तीने उत्तर दिलं, नाही नाही, मी माझं तारण देखील गमावलं नाही. Then the pastor said, मग पालक असं म्हणाले, You have your faith, you have your character, you have your salvation. तुझ्याकडे तुझा विश्वास आहे, तुझ्याकडे तुझं चरित्र आहे, तुझ्याकडे तुझं तारण आहे. It seems to me मला असं वाटतंय that you have lost nothing that really matters. की तू अशी कोणतीच गोष्ट गमावली नाही जी खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. You know, in our normal routine of living, आमच्या दैनंदिन ज्या रुटीन मध्ये जगण्याच्या we often get so muddied की आम्ही इतकं त्या ठिकाणी घुळमिळून जातो that there is no difference between us who have hope in Christ and those who do not have hope in Christ. की त्या फरकच राहत नाही की आम्हामध्ये ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताची आशा आहे आणि अशा लोकांमध्ये की ज्यांच्याजवळ ख्रिस्ताची आशा नाही आहे. We make our own gods. आम्ही आमचे सर्व स्वतः दैवत बनवतो. And many times we do not even realize we have done that. आणि कित्येक वेळेस ही जाणीव देखील होत नाही की आम्ही तसं केलं आहे. Sometimes I think काही वेळेला मी विचार करतो we lavish more reverence on people we respect and look up to than to God. की ज्या लोकांचा आम्ही आदर करतो त्या लोकांना अधिक आदर आम्ही देतो ना की देवाला. No one denies that there is an order in universe. कोणीच हे नकार देत नाही की त्या जगामध्ये एक व्यवस्था आहे. In Romans it says, रोमकरास पत्रामध्ये असं लिहिलं, when God made us, ज्यावेळेस देवाने आम्हाला घडविलं, we were made to know the glory of God. आम्हाला बनविलं की जेणेकरून आम्ही देवाचा गौरव जाणीव करून घ्यावा. But when we exchange the glory of God, पण ज्या वेळेस आम्ही देवाचा जो गौरव आहे तो आम्ही दुसऱ्या गोष्टींसाठी एक्सचेंज केला, to the gods that we make with our hands and our minds, ज्या गोष्टी, ज्या मूर्त्या, जे दैवत आम्ही आमच्या मनामध्ये आमच्या हातांनी बनवतो, then we exchange the glory of God to those. ज्या वेळेस आम्ही देवाचा गौरव अशा त्या मूर्त्यांना आणि दैवतांना दिला, it breaks the order and causes disorder. आणि ते जेणेकरून ती व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी अव्यवस्था होऊन जाते. Erwin Lutzer says it is identifying our idols is quite easy. आणि अशा प्रकारचे ते म्हणतात की आमचे जे मूर्त्या आहेत त्यांची ओळख करून घेणं खूप सोपं आहे. We must ask two questions. आम्ही दोन प्रश्न विचारले पाहिजेत. Firstly, पहिले प्रश्न, what do we think about in our spare time? आमच्या जो मोकळा वेळ असतो त्यामध्ये आम्ही कशाचा विचार करतो. Secondly, दुसरी बाब, whom do we wish to please? आम्ही कोणाला संतोषविण्याचा ध्यास राखतो. Do you want to examine the idols in your heart? तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये असलेल्या मूर्त्या ओळखायच्या आहेत का? Ask yourself the first question. तुम्ही स्वतःला विचारा पहिला प्रश्न, What do we think about in our spare time? आम्ही कोणत्या गोष्टीबद्दल विचार करतो आमच्या मोकळ्या वेळेमध्ये. Secondly, दुसरी गोष्ट, whom do we wish to please? कोणाला आम्ही संतोषण्याचा प्रयत्न करतो. Many times कित्येक वेळेला we are tempted to put God second to other good things.
आम्ही देवाला दुय्यम स्थान देतो आणि बाकीच्या इतर गोष्टींना प्राथमिक स्थान देतो. But during trials and suffering, पण दुःखाच्या वेळेस आणि परीक्षेच्या वेळेस we begin to see clearly the control of the gods that we have made for ourselves. आम्ही फार स्पष्टपणे पाहू शकतो की जे दैवत आम्ही स्वतःमध्ये बनविलेले आहे त्यांचा ताबा कितपर्यंत आहे. God uses the trials and the suffering to clean us from our dirt and make us realize who we actually are. देव आमच्या ह्या त्रासांचा आणि ह्या दुःखांचा वापर करतो की जे घाण आम्ही साठवलेली आहे जीवनामध्ये ती स्वच्छ करण्यासाठी आणि हे जाणीव करून देण्यासाठी की आम्ही खऱ्या अर्थाने कोण आहोत. 1 Peter chapter 1 verses 1 to 9. पहिले पेत्र पहिला अध्याय 1 ते 9 वचन. 1 Peter chapter verses 1 to 9. पहिले पेत्र पहिला अध्याय 1 ते 9 वचन. It says that believers in Christ are different. आणि तो म्हटलं की जे आपण ख्रिस्तामध्ये आहोत आपण वेगळे आहोत. Once we were lost, but now we are found. एकदा आम्ही हरवले होतो पण आता आम्ही शोधले गेले आहोत. Once we were bound to hell, एकदा आम्ही नरकासाठी नेमले होतो but now we are bound to heaven. पण आता आम्ही स्वर्गासाठी नेमले गेले आहोत. We are citizens of heaven traveling through this world. आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत या जगातून प्रवास करत आहोत. And because we are the citizens of the world, citizens of heaven, आणि कारण आम्ही स्वर्गाचे नागरिक आहोत we have a new reason for living. एक नवीन कारण आहे आम्हाला जगण्यासाठी. We have a different perspective of life. एक वेगळा दृष्टिकोन आहे जीवनासाठी. We are people of hope. आम्ही आशेचे लोक आहोत. And this hope is based on the resurrection of Christ. आणि ही जी आशा आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती अवलंबून आहे. And we have an eternal inheritance awaiting for us in heaven. आणि एक सार्वकालिक असं वचनबद्ध ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी ठेवल्या आहेत स्वर्गामध्ये. But as long as we live in this world, पण जोपर्यंत आम्ही या जगात राहतो we are not immune to troubles. त्यावेळेस आम्हाला दुःखांपासून आम्ही वेगळे नाहीत. But these troubles and discouragement is only for a season. पण ह्या जे दुःख आहेत आणि या निराशा आहेत ते फक्त काही ऋतूंसाठीच असतात. These trials and sufferings is temporary. परीक्षा आणि दुःख जे आहेत ते क्षणिक आहेत. But our position in Christ is eternal. पण ख्रिस्तामधलं आमचं स्थान जे आहे ते सार्वकालिक आहे. And so through God's power we will come through. आणि त्यामुळे परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही त्यातून बाहेर येऊ. He will use the trials and suffering in our life to destroy our gods that we made. प्रभू परमेश्वर ज्या दुःखांचा आणि त्या त्रासांचा वापर करे की ज्या मूर्त्या आम्ही बनविलेल्या आहेत त्यांचा नाश करण्यासाठी. To uproot us from the worldly things that chain us, that entangle us. ज्या जगिक गोष्टी ज्या आम्हाला साखळ्यांमध्ये बांधून टाकतात जगामध्ये त्या गोष्टींपासून तोडण्यासाठी. And instead he will fill our heart with an anticipation for eternity. आणि तिथे लिहिलं आहे की तो आमचं हृदय ते भरून टाकेल स्वर्गाच्या त्या सार्वकालिक गोष्टींनी. And give a living hope for a better tomorrow. आणि एक जिवंत अशी आशा देईल एका चांगल्या उद्यासाठी. A better and a brighter tomorrow with Christ. एक चांगलं आणि प्रकाशित भविष्य ख्रिस्ता समवेत. Therefore, त्यामुळे let us not be discouraged in our trials and sufferings. दुःखांमध्ये आणि परीक्षांमध्ये आम्ही त्या ठिकाणी निराश होता कामा नये. But may God use it पण देव आमचा वापर करो to wean us from the worldly things ज्या जगी गोष्टींपासून आम्हाला सुटका करण्यासाठी. and set in our heart a longing for heaven, which is our real home. आणि आमच्या हृदयामध्ये ते स्वर्गासाठी त्या सार्वकालिकतेसाठी इच्छा उत्पन्न करो. ती खरी आशा आमची आहे. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Every one of us, let us pray for ourselves. प्रत्येक जण आपण स्वतःसाठी प्रार्थना करूयात. Can we examine our hearts? आम्ही आमचं हृदय पारखूयात का? 2 questions. 2 प्रश्न. What do we think about in our spare time? आमच्या मोकळ्या वेळेमध्ये आम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करतो? Second, दुसरं, whom do we wish to please? आम्ही कोणाला संतोषविण्यासाठी प्रयत्न करतो? What do we think in our spare time?
आम्ही कोणत्या गोष्टींबद्दल विचार करतो आमच्या मोकळ्या वेळेमध्ये? Whom do we wish to please? आम्ही कोणाला संतोषविण्यासाठी प्रयत्न करतो? May God help us that we might see the idols and the gods that we have made in our hearts. मग देव आम्हाला मदत करो की ते जे आम्ही मूर्त्या तयार केल्या आहेत, दैवत तयार केलेत आमच्या हृदयामध्ये, ते दाखविण्यासाठी आणि त्यांचा नाश करण्यासाठी. Lord, we come to you. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. Examine the deepest longings of our hearts. प्रभू, आमच्या हृदयातील खोलवरची जी इच्छा आहे ती तू पहा. Sometimes we are so busy in running, आम्ही कितीतरी व्यस्त असतो काही वेळेला पळण्यामध्ये, in living, in running in this world, जगामध्ये धावत असताना, that we lose focus on our eternity. की आम्ही आमच्या सार्वकालिकतेवरचा जो एक चित्त असतं ते आम्ही गमावून बसतो. God, we bring our trials and sufferings. प्रभू, आम्ही आमचे जे दुःख आहेत आणि ज्या त्रास आहेत आम्ही तुझ्या पुढे घेऊन येतो. We bring our troubles and our discouragements. आम्ही आमच्या निराशा आणि आमचे संकट तुझ्या पुढे घेऊन येतो. Holy Spirit, you use it पवित्र आत्म्या, तू आमचा वापर कर. to clean the dirt on our focus. आमच्या जीवनामधले जे घाण आहेत ते स्वच्छ करण्यासाठी And set our hearts right, longing for eternal life. आणि आमचं हृदय जे आहे ते स्थिर कर, ते सार्वकालिकतेसाठी आम्ही ध्यास ठेवत असताना, So that we will not be discouraged of what is happening around us. जेणेकरून आम्ही निराश होता कामा नये की ज्या गोष्टी आमच्या आजूबाजूला होत आहेत त्यापासून, But we might see it as what you are doing in and through our life. पण आम्ही पाहू की जे तू आमच्याद्वारे करत आहेस, आमच्याद्वारे आमच्यातून करत आहेस. We commit our lives to you. आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.